सर्वांना शुभ सकाळ सस्ने जय महाराष्ट्र। ज्यावेळेस जनता होरपळते ना, कुठंतरी ना तिचा अपमान होतो ना, कुठंतरी आडते नडते ना, त्यावेळेस ना ती सहारा घेत असते आमच्या सारख्या समाजसेवकांचा। कारण ह्या लुटीच्या या वातावरणामध्ये, या लुटीमध्ये ना तिला न्याय मिळत नाही। न्याय व्यवस्था ही आपली खूप गुंतागुंतीची आणि खर्चिक आहे, त्याच्यामुळे न्याय मिळत नसल्यामुळे ती जनता डायरेक्ट आमच्याशी संवाद साधते आणि तिच्यासोबत घडलेले प्रकारे ना ती आम्हाला ना जगाशी बोला तुम्ही। जगामध्ये आपले जे बांधव आहे ते अडकले गेले नाही पाहिजे, त्यांना त्रास झाला नाही पाहिजे। आम्ही जशी होरपळलो तशी होरपळ त्यांची झाली नाही पाहिजे। आता माझ्या गावातीलच माझा मित्र आहे लहानपणापासूनचा अनिल गीते, तर याची झाली फसवणूक। ते लाईव्ह करतात लाईव्ह झालं ना, याची झाली फसवणूक झाली आहे। हे जे सोनं घेतो ना आपण, सोनाराच्या दुकानात जातो सोनं घेतो, त्याच्यामध्ये जीएसटी असेल, मोड असेल, घट असेल, हे सगळे गुंतागुंतीचे जे विषय असतात ना ते सामान्य माणसाला कळत नाही आणि त्याचा सुस्पष्टता पण नसते। मग अशा वातावरणामध्ये ते काहीतरी आपल्याला गणवत असतात, आपली लूट करत असतात आणि असमाधानी त्या वृत्तीने आपण त्या दुकानातून काढता पाय घेत असतो आणि तिथं लूट झाल्यानंतर तेच डोक्यामध्ये असतं का आपली लूट झालीये, आपली फसवणूक झालीये। तर याचं काय झालंय आणि कुठं झालंय हा प्रकार? आता अनिल आपल्याला आपल्यासोबत बोलत काय झालंय अनिल? एक सिन्नरला दुकान आहे शुभम ज्वेलर्स नावाचं, त्यांच्याकडे काही आपण वस्तू खरेदी केल्या आणि काही मोड पण केले त्यांच्याकडे। तर मोडमध्ये त्यांना मी विचारलं तर तुम्ही याचा भाव काय लावला किंवा याची मोडचा तुमचा रेट काय हे तुमच्याकडेच घेतलेला आहे। तर त्यांनी आम्हाला त्याचं काही बिल सविस्तर असं दिलं नाही आणि विचारणा जर केली तर त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांनी कस्टमरने जर सांगितलं तरच आम्ही त्याचं उत्तर देतो, नाही तर शक्यतो आम्ही तेवढं देत नाही। आणि त्यांना मी विचारलं का जे आता तुम्ही बिल दिलंय त्याच्यावरती तुम्ही कशा प्रकारे तुम्ही ते बिल आकारलं गेलंय। तर त्यांचा जो मुलगा होता शुभम नावाचा, त्याने सांगितलं की आम्ही त्याच्यावरती मेकिंग चार्जेस 17 रुपये पर ग्राम या नावाने या भावाने केलं। तर त्यांचे जे वडील होते त्यांना फोनवरती कॉन्टॅक्ट केला, त्यांनी 18 रुपये सांगितलं आणि प्रत्यक्षात मला 18.5 ह्या दराने त्यांनी मला रेट लावला गेलेला आहे त्यामध्ये। तर त्यांना मी विचारलं पर ग्रॅम मजुरी पर ग्रॅम त्यांनी जे लावायला पाहिजे होती तर त्यांनी 3 शब्द लिहिले, मराठीमध्ये लिहिले मजुरी। तर तिथे त्यांना मी विचारलं का तुम्ही इथे हे मेन्शन करायला लागलं होतं, तर त्यांनी ते मेन्शन केलं नाही। तर त्याच्यामध्ये जो भक्त आहे त्यांना मी उघड करून सांगितलं, त्यांनी त्याच्यावरती टाळाटाळ केली। माझ्याकडे सेटअप कमी आहे, माझ्याकडे दुकानात जागा नाही आहे, मी तुम्हाला जीएसटीचं बिल देऊ शकत नाही। आणि त्यांना मी विचारलं तुमच्या भावांमध्ये पण तफावत असते, इथं सिन्नरमध्येच एक नामवंत असं दुकान आहे, तिथला भाव वेगळा, तुमचा भाव वेगळा। त्यांनी एक ऍप ओपन केलं, त्यातून मला तो भाव दाखवला। मग मी त्यांना विचारलं तर नाशिक मधून तुमचा सगळा भाव जनरेट होतो, तर तो भाव तुम्ही नाही, ते बोलले की आम्ही तो भाव नाही, आम्ही आमच्याकडचा भाव लावतो आणि तोच लावतो। तर अशा प्रकारे त्यांनी आम्हाला खूप अशी उडवडीची उत्तर देऊन आणि आम्हाला तिथून म्हणजे त्यांचे उत्तर आम्हाला काही मला अपेक्षा अशी उत्तर मिळालं नाही। आणि त्यामुळे मग मी माझं प्रसाद भाऊशी कॉन्टॅक्ट केला आणि प्रसाद भाऊला योग्यता सांगितली। त्यावेळेस त्यांनी याच्यावरती हा प्रश्न मागे लावायचं त्यांनी सांगितलं। आता प्रसाद भाऊ आता काय म्हणतात, आता आपली जनता आहे ना एवढी घाबरट असते आणि ती थोडी घाबरत असते या सगळ्या समाज व्यवस्थेला, तर नको पंगी घ्यायला। आता ते सिन्नरकडचा विषय म्हटल्यानंतर त्यांच्या मिसेस असतील, त्या दुकानदाराशी त्यांचे संबंध आहे, पूर्वीपासूनचे त्यांचे सासरे त्यांचे संबंध आहे, त्याच्यामुळे नाव उघड करू नका, दुकानाचं पण नाव दाखवू नका, मग बोला म्हणजे हातपाय बांधून ठेवायचे, लढायला लावायचा, असा प्रकारचा तो विषय असतो। पण बोलण्याचं धाडस केलं, मी त्याचं कौतुकच करेन। मी आता त्या दुकानाचं नाव पण लपवणार आहे, शुभम ज्वेलर्स पण एवढं सांगतो बरं का, पण मी खाली ना फोन नंबर त्यांचे लपवणार आहे आणि काय पद्धतीचं बिल आहे ना मी तुम्हाला दाखवणार आहे। हे काय पद्धतीचं बिल आहे ना मी तुम्हाला दाखवतो। मालमत्तेचा तपशील लिहिलाय बरं का, पायल आणि काय जोडवे, शुद्धता 70%, वजन ग्रॅम मध्ये 37.410 आणि 4.250, भाव प्रति ग्रॅम 160, मजुरी प्रति ग्रॅम मजुरी हे बघा, हे इंटू हे जर केलं ना, हा जर भाव केला ना तो हा एवढा भरत नाही, याच्यात पैसे खाल्ले मजुरीमध्ये।
आमचं म्हणणं आहे तुम्ही पैसे घेतले ना, जीएसटी घेतला, आता याच्यात जीएसटी घेतलाय 3% ना रे, 3% याच्यात जीएसटी घेतलाय, तर मग हे जीएसटी बिल आहे का? हे मला यांनी सांगावं. हे जीएसटी बिल आहे का इथं कुठं? हे जीएसटी बिल नाहीये. तर अशा प्रकारची ना फसवणूक आहे ना आणि जनतेची होत असताना आता अडाणी आहे, भोळी भाबडी जनता आहे. आता खूप सारे ना महिलाच जात असतात त्या सोनाराच्या दुकानमध्ये व्यवहार करत असतात, ते काय एवढं बारीक सारीक बघते नाही. पण अनिल सारखे जे आहे ना सुशिक्षित जे तरुण ज्यावेळेस जाताना, ज्यावेळेस छोटे छोटे प्रश्न विचारताना, त्यावेळेस मग त्यांच्याकडं ह्या शुभमवाल्यांकडे त्याचं उत्तर नसतं. तरी पण आहे ना तो त्याचा पाठपुरावा करत असतो, त्यांना उलटे पालटे प्रश्न विचारत असतो, उडाउडीची उत्तरं त्याला मिळत असतात. तो ज्यावेळेस असमाधानी होतो तर मग तो धाव घेतो ग्राहक मंचाकडे. ग्राहक मंचाचं काय झालं तू सांग? ग्राहक मंचाकडे मी त्याची तक्रार आता रितसर करणार आहे आणि ग्राहक न्यायालयात सुद्धा याची मी आता तक्रार करणार आहे या दुकानदाराची. आणि त्यांनी जे मला जीएसटीचं बिल दिलं नाही, आता त्यांना नोटीसद्वारे ते बिल त्यांना मला ते द्यावं लागेल. ग्राहक असा जागरूक असला पाहिजे, ग्राहक असा जागरूक असला पाहिजे का 1 रुपयाची पण आपली लूट होता कामा नये या देशामध्ये. 1 रुपया चोरला काय, 1 कोटी चोरला काय, चोरच आहे बरं का तो. शुभम ज्वेलर्स 1 रुपया चोरला काय तुम्ही आणि 1 कोटी रुपये चोरले काय, तुम्ही चोरच. आम्ही तुम्हाला चोर म्हणून ग्राहकाची लूट झाली नाही पाहिजे. ग्राहक देव भव आपण असं म्हणतो, तर त्या पद्धतीने ना ग्राहकाला देव समजून ये ना तुम्ही ग्राहकाची सेवाच केली पाहिजे आणि पारदर्शकता पाहिजे व्यवहारामध्ये. ही जी टक्केवारी घेतली नाही, ही सगळी ही जी टोटल रक्कम आली आहे ती ना आम्हाला पारदर्शकपणे कागदावर मांडली गेली पाहिजे. आणि जीएसटी म्हणताना तर जीएसटी नंबर पण पाहिजे. जीएसटी तुम्ही बिल द्या तर जीएसटी नंबर पण पाहिजे. तर नाही मिळत तो. आता तुमचं नाव पण हाईड करतो आम्ही, पुरेपूर काय ओपन करत नाही. तर आता एवढा विषय थांबून आम्ही तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.